शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ राणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक डाळिंबाविषयी एक वेगळा विषय घेऊन या ठिकाणी आज व्हिडिओ करत आहोत. बऱ्याच ठिकाणी सध्या ची बागा सेटिंग होत आहे, परंतु बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी शेतकरी बंधूंना येत आहे. तर त्यापैकी फुलंच न लागणे अशी एक अडचण या ठिकाणी येते आणि लागलं तर नर फुलं किंवा वेडीवाकडी फुलं असं एक अडचण सध्या सुरू आहे. तर यामध्ये आपण बागेची थोडीशी काळजी जर आपण घेतली तर थोडंसं बरंचसं नुकसान आपलं जे होणार आहे ते होणार नाही आहे. तर थोडीशी काळजी घ्या आणि आपल्या डाळिंब बागाला या ठिकाणी वाचवायचं आहे. आता ही माझी जी बाग आहे ती जवळजवळ या ठिकाणी 70-80% सेटिंग झालेली आहे. आपण बघत असाल की या ठिकाणी अगदी 4 म्हणजे एकाच जागेवर जवळजवळ 4 आणि 5 आहे. एवढी नसली तरी चालेल, पण एक झाडाचा विस्तार असणं आणि त्याबरोबर तेवढी फुलांची संख्या असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी कळीचा स्ट्रोक मोठा असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला अपेक्षित साईज असावी मिळाली पाहिजे. त्यासाठी कळीचा जो स्ट्रोक आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. दुसरी समस्या सुरू होते, फुलं तर लागत आहे पण परत फुलगळ ही समस्या या ठिकाणी सुरू होते. तर फुलगळ होण्याचे 2-3 कारणं आहे. पाणी कमी पडलं तरी फुलगळ होऊ शकते आणि पाणी अतिशय जास्त झालं तरी पण फुलगळ होऊ शकते. म्हणजे करेक्ट पाणी मिळायला पाहिजे. योग्य पाणी व्यवस्थापन झालं तर कळीसुद्धा छानपैकी निघत असते. दुसरं कारण असं आहे की जेव्हा बुरशी नाशकाचे स्प्रे आपले जात नाही, म्हणजे बुरशीचा जेव्हा प्रादुर्भाव या ठिकाणी फुलावरती होतो त्या काळातही आपलं बरंचसं नुकसान होत असतं. मग अशा काळामध्ये आपण आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशा बुरशीनाशकांची या ठिकाणी फवारणी जर घेतली तर आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट आपली फुलगळ ही कमी राहते. त्यानंतर फुलगळ होण्याचं अजून एक जे कारण आहे की हार्मोन्स चेंजिंग होणं. झाडाचे हार्मोन्स जेव्हा चेंजिंग होतात त्यावेळेससुद्धा आपण बुरशीनाशकाचे जरी स्प्रे घेतलेले असले तरी या ठिकाणी फुलगळ ही समस्या होत असते. तर त्याच्यासाठी सोपा आहे, प्लॅनोफिक्स साधारणतः 40 ते 50 ml 200 लिटरसाठी घेऊन आपण स्प्रे करू शकतो. आणि बुरशीनाशकामध्ये स्कोर कवच, कोमानियल, टिल्ट किंवा नॅटिओ, म्हणजे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर बुरशीचा कवर आपल्याला मिळाला पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे. आता याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा समस्या बागात येतात की तरी पण ड्रॉपिंग होते. तर यामागचं कारण आहे, जर आपल्या बागेमध्ये मधमाशी नसेल, उदाहरणार्थ हे फूल आहे आणि या फुलावरती मधमाशीनं जर परागीभवन याचं वेळेत जर झालं नाही तर हे फूल ड्रॉपिंग होऊ शकतं. म्हणून आपल्या बागेमध्ये साधारणतः दुपारी 12-1 नंतर चक्कर मारल्यानंतर आपल्याला कळेल की साधारणतः आपल्या बागेमध्ये मधमाशीचं प्रमाण किती आहे हे आपल्याला कळेल. जर मधमाशी आपल्याला बागेत आणायची असेल तर या ठिकाणी ताक साधारणतः 1-1.5 लिटर, गुळी 1 किलो 200 लिटरला आणि थोडीशी विलायची घेऊन आपण स्प्रेइंग केलं तर त्या सुगंधानं या ठिकाणी मधमाशी आपल्या बागेत येते, जेणेकरून परागीभवन लवकर होऊन जाते आणि आपल्याला फूल पटकन सेटिंग होऊन जातं. हे असं पटकन एकदा सेटिंग झालं फूल की याला कुठल्या प्रकारची अडचण नाही आहे. पण जे न्यू फूल निघतं, जे सेटिंग अशा पद्धतीचं आहे, तर अशा या फुलाला परागीभवन गरजेचं आहे. एकदा फूल ह्या स्टेपला आलं की शक्यतो याचा 99% गळण्याचा चान्स संपतो. अशा काही ठराविक समस्या आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहिलेल्या आहे. दुसरं आहे की जर तुमचा थ्रिप्सचा प्रादुर्भाव सुरू असला तरी पण ड्रॉपिंग होतं, तर थ्रिप्ससाठी तुम्ही इमेडासारखा वापर करू शकता. अर्ली स्टेज म्हणजे नुकतंच पानं वगैरे थोडेसे निघाले त्या पिरियडला तुम्ही मार्शलसारखा उपयोग या ठिकाणी करू शकता. सोप्यातला सोपा मार्ग.
त्यानंतर थ्रिप्सना चाटू नये. बायोमध्ये जर काय करायचं असेल तर निमार्क सारखी फवारणी करून आपण या ठिकाणी थ्रिप्सला थोडासा अटकाव आपण त्या माध्यमातून देऊ शकतो. तसंच करंज तेल हा एक प्रभावी आहे, ज्याला बायोमध्ये करंज तेल नावानंच बऱ्याचशा प्रॉडक्टमध्ये पॅकिंग होऊन येतं हे. तर हे करंज तेल जर आपण घेतलं तर आपल्याला बऱ्यापैकी थ्रिप्सचा या ठिकाणी कवर मिळेल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जर आपण बुरशी कंट्रोलमध्ये ठेवली, आपल्या बागेत मधमाशी आहे, आपल्या बागेमध्ये थ्रिप्स नाही आहे, पाण्याचं योग्य प्रमाण आहे, अशी जर परिस्थिती आपल्या बागेत राहिली तर शक्यतो आपल्याला सेटिंग व्हायला शक्यतो जास्त अडचण येणार नाही. तसेच सुरुवातीच्या पिरियडला मायक्रोन्यूटन असेल, ॲमिनो असेल, फुलविक असेल तर याचं ड्रिपमधून आणि स्प्रेमधून जर आपण उपयोग केला तर पहिली गोष्ट अशी आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर तुमचा फुलांचा स्ट्रोक मोठा असेल तर तुम्हाला त्याची साईज 300, 400, 500 पर्यंत व्हायला शक्यतो अडचण येत नाही. पण फुलच जर बारीक निघालेलं असेल तर मात्र त्याला बऱ्याचशा अडचणी येतात. म्हणजे किती खतांचा पुरवठा जरी आपण केला तरी विशेष अशी साईज आपल्याला मिळत नाही. म्हणून सेटिंग पिरियडमध्ये आपल्या बागेची काळजी घ्या. या ठिकाणी योग्य पाणी व्यवस्थापन करून योग्य कळी निघाली पाहिजे. अति पाणी जर द्याल तुम्ही तर अति पाणी दिल्यामुळं तोटा एक असा आहे की शूट्स जास्त निघले जातात, वॉटर शूट निघणार, आणि वॉटर शूट जर जादा निघाले तर कळी कमी निघते. म्हणून थोडंसं ताण अवस्थेवर जे पाणी म्हणतो आपण, म्हणजे वापसा स्थिती म्हणतो आपण त्याला, तर वापसा स्थितीवर या ठिकाणी आपल्या बागेला पाणी द्या, जेणेकरून आपल्याला कळी निघण्यास मदत होईल. आता ह्या माझं बागचा आता हा सेकंड राऊंड आहे फुलं निघण्याचा. तर तुम्ही म्हणशाल सेकंड राऊंड कसा, तर खरं तर नोव्हेंबरच्या दरम्यान मी प्लॉट धरला होता, परंतु अनेक प्रकारच्या मध्ये पाऊस, धुकं, थंडी, अचानक ऊन या कारणामुळं बरेचशा सेटिंगला मला म्हणजे फुलं ड्रॉपिंग झाले किंवा नर फुलांची संख्या जास्त निघाली. असा सामना मला या ठिकाणी करावा लागला होता. परंतु फक्त काही दिवस पाणी बंद करून या ठिकाणी आपण परत पाणी चालू केल्यानंतर पानगळ न करता या ठिकाणी आपण परत फुलं या ठिकाणी बऱ्यापैकी निघालेले आहे. थोडासा लोडिंग कमी राहील, परंतु अर्ली सेटिंग झाल्यानंतर त्याचा मालही लवकर निघणार आहे थोडेसे. आणि तसं पाहिलं तर फुलांची संख्या जर मर्यादित झाडावर राहिली तर आपण बऱ्यापैकी साईज या ठिकाणी करू शकतो. अनावश्यक लोडमध्ये झाडं गेली नसली पाहिजे. एकंदरीत झाडाचा आकार त्याच्यावरची फुलांची संख्या खरं तर ठरवली पाहिजे. योग्य जर फळं तुम्ही बागेवरती ठेवले तर तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी फायदा तुमचा होऊ शकतो. आज सहज या ठिकाणी मी बागेत आल्यानंतर काही शेतकऱ्यांची समस्या होती की आमच्या बागेला फुलं निघत नाही आहे किंवा आमच्या बागेला निघालेलं फुल ड्रॉपिंग होतं आहे. अशा 1-2-3 समस्या या ठिकाणी जाणवल्यानंतर काय काळजी घ्यायची ती आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगत बसण्यापेक्षा या ठिकाणी आपण एक व्हिडिओच बनवून टाकू, म्हणजे आपल्याला ते मुद्दे सारे क्लिअर होतील. आणि मायक्रोन्यूटन झालं, ॲमिनो, फुलविक झालं, याचा वापर जर केला तर स्ट्रोक पण तुम्हाला पाहिजे तसा मोठा मिळतो. दुसरी गोष्ट अशी आहे की कॅल्शियम आणि बोरॉन याची पण गरज या ठिकाणी लागते. बोरॉनची सेटिंग पिरियडमध्ये फुलांचा आकार व्यवस्थित राहावा, फुलं चांगले निघावे, यासाठी सुद्धा आपल्याला बोरॉनची गरज असते. अशा प्रकारे एकात्मिक व्यवस्थापन जे आपण म्हणतो तर ते एकात्मिक व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला डाळिंब बागेवरती करायचं आहे. आणि ते जर केलं तर आपल्याला बऱ्यापैकी फायदा या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्हाला या ठिकाणी मला कळीची साईज दाखवायची की जेव्हा आपली कळी कॅप्सूलसारखी जेव्हा मोठी निघते तर त्यावेळेस बघा, ही जी कळी आहे ही जेवढी मोठी निघेल
त्यावरती होणारी साईज खूप बहुप्रमाणात या ठिकाणी असते. तर म्हणून आपण पहिल्यापासूनच प्लॉटची काळजी घ्या. या ठिकाणी आता काही झाडावर इतकी छानपैकी सेटिंग झालेली आहे की आता आणखीन एक 8-10 दिवसामध्ये माझ्या अंदाजी एक पूर्ण सेटिंग पार पडते. आणि एका ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे 2-2, 3-3 निघालेले आहे. आपल्याला असंही नाही झालं तरी चालेल, विभागून फुलांची संख्या लागली तर आणखीन खूप छान होतं. परंतु ते आपल्या हातात नाही आहे. जसं झाडामध्ये येतं आहे ते आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज हा मुद्दाम व्हिडिओ आपल्या माहितीसाठी काढलेला आहे की जेणेकरून आता आपण सर्वजण सेटिंग या समस्येमध्ये आहात आणि म्हणून ती समस्या आपल्याकडे कमी यावी. या व्यतिरिक्त आपल्याला काही अडचण वगैरे काही वाटली तर आपण कॉल करू शकता. आणि काही प्रोडक्ट आहेच आहे, आपण ते व्हिडिओ बघितलेलेच आहे. ते कुणाला लागत असतील तर तेही ऑर्डर आपण करू शकतात. फक्त मला सांगायचं एवढंच आहे की स्ट्रोक आपला चांगला असावा, योग्य पाणी व्यवस्थापन असावं, बुरशीनाशकाचा उपयोग वेळेत झाला पाहिजे, आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य असा दोन्ही झाला पाहिजे. आणि कळीची नाजूक अवस्था जेव्हा असते, म्हणजे जेव्हा कळी या चौकीमधून बाहेर पडते उदाहरणार्थ, तर त्यावेळेस आपलं जर बुरशीनाशकाकडे लक्ष नसलं तर ती कळी केव्हा येते आणि केव्हा गळून जाते आपल्याला पण कळत नाही. अशा छोट्या छोट्या या गोष्टी आहेत. या छोट्या छोट्या गोष्टीतून या ठिकाणी आपण आपल्या बागेची काळजी घेऊन आपण डाळिंब पिकामध्ये अतिशय चांगलं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो. अजूनही वातावरण पाहिजे तशी क्लॅरिटी नाही आहे, पण एक 4 दिवसापासून थोडंसं वातावरण बदललेलं आहे. अशा प्रकारे डाळिंब बागेची काळजी घ्या. तुम्हाला काही अडचण वाटली, काही प्रॉब्लेम वाटला तर या ठिकाणी तुम्ही मला कॉलही करू शकतात. परत एकदा आमचा यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आमचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. लाईक, कमेंट करा आणि आपले जे डाळिंब बागाचे काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असतील त्यावरती ही माहिती शेअर करा, जेणेकरून विनामूल्य आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी माहिती मिळेल. धन्यवाद.